मनसे पदाधिकाऱ्यांचा शिक्षण विभागाला जाब, चर्चेत शिक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांना धरलं धारेवर। महाड पोलादपूर शिक्षण विभागातील विविध अनियमितता, प्रलंबित तक्रारी आणि विद्यार्थी हिताच्या प्रश्नांवरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली। रायगड जिल्हा परिषदेत झालेल्या चर्चेत मनसे व मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं। मनविसेचे पोलादपूर तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे, महाड तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी सादर केलेल्या तक्रारी व निवेदनांवर कोणीही कारवाई करण्यात आली याचा जाब प्रशासनाला विचारला। विद्यार्थी हिताचे प्रश्न, शैक्षणिक योजनातील त्रुटी, कथित अनियमितता तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांची अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। अनेक तक्रारी दीर्घकाळ प्रलंबित असल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। संबंधित प्रकरणांवरील चौकशी, कार्यवाहीची सद्यस्थिती, जबाबदारी निश्चितीबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली। यावेळी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी काही विषयांवर कारवाई सुरू असल्याचं सांगत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचं आश्वासन दिलं। विद्यार्थी हिताच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली असून प्रलंबित विषयांवर तातडीने आणि पारदर्शक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तालुका अध्यक्ष पोलादपूर, आमचे मनसेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि आमचे मनविसेचे अध्यक्ष सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार आणि आमचे राज्य संघटक यश सरदेसाई साहेब आणि प्रशांतजी कनुजा साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि आमचे मनसेचे मनविसे आणि मनसे अलिबाग टीम असेल, आमची रायगड जिल्हा महाड पोलादपूर टीमचे सगळे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत हे आजचं आंदोलन होतं ते शिक्षणाच्या संदर्भात होतं। वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपण वेळोवेळी पाठपुरावा केलेला, निवेदनं दिलेली, पण त्याला कोणताही प्रतिसाद आपल्याला शिक्षण विभागाकडून मिळत नव्हता। कोकण भवनचे कोकण आयुक्त साहेब असतील, शिक्षण उपसंचालक साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, या सगळ्यांनी आदेश करूनही कुठेतरी शिक्षण विभाग या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय की काय असं आम्हाला वाटल्याने आजची ही रोकटोक चर्चेचं आम्ही त्यांना पत्र दिलेलं आणि त्यानुसार तिथे ही चर्चा संपन्न झाली। काय नाही, आता मॅडमनी स्पष्ट सांगितले की आपल्या निवेदनांवरती कारवाई करण्यात येईल। आजच्या दिवसभरातच आम्ही आपल्याला वेगवेगळी पत्र देऊ। यामध्ये काही अधिकाऱ्यांवरती आरोप झाले, त्यांच्या चौकशा लागलेत, तर त्यांचं निलंबन तातडीनं करण्यात येईल, त्यांना त्या पदावरून दूर करण्यात येईल आणि त्याचं पत्र आम्ही आजच्याच प्रसिद्ध तुमच्या ताब्यात देऊ असं आम्हाला CO मॅडमनी, शिक्षण अधिकारी मॅडम यांच्या उपस्थितीत सांगितलं। हा विषय होता। विषय असा होता की आमच्या शाळांमध्ये काही ठिकाणी शिक्षक हजर राहत नाही आहेत, तर काही ठिकाणी हजर असूनही त्या ठिकाणी स्वतः उपस्थित नसतात। विविध विषय होते, शालेय पोषण आहाराचा विषय होता। काही ठिकाणी अधिकाऱ्यांना म्हणजे संगीत खुर्ची लागली की काय पदाची, की 3 महिने द्यायचं, मग दुसऱ्याला द्यायचं। सन्माननीय CO मॅडमचं जे पत्र आदेशाचं आहे तेच कुठेतरी खालच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या साईनी बदलून टाकायचे, असे विविध प्रकार आणि मनमानी कारभार या ठिकाणी चालू होता आणि त्याला ह्या रायगड जिल्हा परिषदेच्या उदासीन जी आपण म्हणू शकतो की त्या कारभाराने ह्याला पाठीशी घातलेलं होतं। त्या संदर्भात ही आजची चर्चा होती।